राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. विरोधात आपण सत्ताधारी आमदार असताना अधिवेशनात मांडल्या जनतेचा आपल्यावर निष्पेदनचा वर्ष होताना काय आनंद व्यक्त करा, जनतेला काय सूचित करा? जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्यांच्या विकासासाठी उद्धारासाठी काम करणं, मला वाटतं आमदार म्हणून ही जबाबदारी आपली असते. हे जबाबदारीचं भान असलं की आपोआप असं काम आपल्या घडत राहतं. राज्यातलं देवभक्त सरकार, राज्यातलं उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या पद्धतीनं ज्या पद्धतीने सरकार जनसामान्यांसाठी सगळे मिळून काम करतात, त्यांचं ध्येय धोरण आणि प्रधानमंत्र्यांचं ध्येय धोरण जर का खालपर्यंत पोहोचवण्यासाठी, तो लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर का कुठलेही अधिकारी, ते सिडकोचे असो किंवा महापालिकेचे असो किंवा कुठल्याही प्राधिकरणाचे असो, ते जर का अडचण आणत असतील, आडकाठी करत असतील, तर आमदार म्हणून तो सत्तेतला आहे की विरोधातला आहे हे न बघता आमदार म्हणून आपलं ते कर्तव्य आहे की त्याला वाचा फोडली, त्याच्यामध्ये आवाज उचलला पाहिजे. आणि जर का एखादा निर्णय सरकारकडनं करून घ्यायचा असेल, आम्ही सरकारकडनं करून घेऊ. एखादा विषय सरकारने चांगला केलाय, जसं या सिडकोच्या घरांचा विषय होता, सरकारने केलं, 67,000 घरं जाहीर केली, सगळं केल्यानंतर लॉटरी केली, पण या किमती मात्र फुगवण्याचं काम सिडकोने केलं. आणि सरकारला सांगण्याचं काम करत होते की नाही आम्ही किमती बरोबर ठेवल्या. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या एखाद्या कोणाला आमदारला काम करावं लागेल, त्यांच्या सगळे गोष्टी आतल्या करून काढाव्या लागतील, त्यांचे बोर्ड रेझोल्युशन काढावे लागतील. तुम्ही केलेले निर्णय आणि तुम्ही वागताय कशी याची तफावत समोर आणावी लागेल. ही आपण आणली. त्या माध्यमातून सिडकोच्या त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांचं पितळ उघडं केलं आणि त्या माध्यमातून निर्णय झाले आणि सिडकोच्या घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या. जीएसटीचा एक्स्ट्रा मिळणारा लाभ, ईडब्ल्यूएस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची मिळणारी सबसिडी, हे सगळं जर मोजलं तर हा बेनिफिट 15 ते 20% घरात जातो. आणि जर का आकडेवारीच सांगायचं झालं तर 2.5 लाख ते 3.5 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय आणि गरिबांच्या अंदाजे 6,000 कोटी आता वाचला आहे. सगळे असे अनेक निर्णय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. मग ते नैनाच्या प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील किंवा त्या ठिकाणी सिडकोचं बंद असलेलं, नैनाचं बंद असलेलं रजिस्ट्रेशनचे विषय असतील, हे सगळे विषय आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. पीएमटीसी कर्मचाऱ्यांचे विषय अकाउंटमध्ये त्यांना 10-10 लाख रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. सिडकोच्या घरांचे त्या ठिकाणी दर्जाचा विषय होता, मेंटेनन्स चार्जेस चुकीचे मारले गेले तो विषय होता. नवीन पनवेलच्या सेक्टर 1 ते 16 मध्ये त्यांचे रिडेव्हलपमेंट करताना अडचणी तयार होणार होते, त्याचे चार्जेस मारले जात होते एक्स्ट्रा, ते कमी करण्याचा विषय, माफ करण्याचा विषय आपण त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी शिलार डॅम मध्ये पनवेलकरांना रिझर्वेशन असलं पाहिजे तो विषय असेल, किंवा पनवेलचा एसटी बस डेपोचा प्रश्न असेल, पनवेलला तात्पुरती पाण्याची तूट भागवण्यासाठी नावाशेवा टप्पा 3 मध्ये तात्काळ योजना मार्गी लागण्याचा विषय असेल, किंवा गरजेपोटी घरांचा विषय असेल. जमीन अधिग्रहित करताना सिडकोने शिक्के मारले पण जमिनी अजून घेत नाहीत, मोबदलाही देत नाहीत, हा विषय असेल. आणि त्यामुळे जमिनीचे शिक्के काढा, त्याचा आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी मोबदला द्या, हा विषय असेल. त्या ठिकाणी जिथे जिथे मॅनग्रोव्ह आहेत ते मॅनग्रोव्ह पार्क तिथे डेव्हलप व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून चांगली थीम पार्क सेंट्रल पार्कच्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी असेल. किंवा कोस्टल रोड आपल्या खारघर पचाप मार्गे खांदा कॉलनी पनवेल पर्यंत यायला पाहिजे आणि पनवेलकरांची ट्रॅफिक समस्या, पनवेल सायन महामार्गावरचा ताण कमी व्हायला पाहिजे, हा विषय असेल. मेट्रोचं जाळं तयार करण्याचा विषय असेल, किंवा त्या ठिकाणी तळोजामध्ये पार्किंग प्लॉट आणण्याचा विषय असेल. नद्यांचं प्रदूषण कमी करून रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, हा विषय असेल. किंवा ESICच्या धर्तीवरती एखादं कामगार हॉस्पिटल यायला पाहिजे, हे विषय असतील. पार्किंगसाठी सिडकोने प्लॉट द्यायला पाहिजे. त्या ठिकाणी आम्हाला मटन चिकन मार्केट बंदिस्त असावं, उघड्यावर असू नये, यासाठी प्लॉट द्यायला पाहिजे. किंवा इंडोर आउटडोर स्टेडियम चांगले व्हावे, सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवर एखादी चांगली लायब्ररी व्हावी, अशा पद्धतीची मागणी असेल. त्या मागण्या आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. सिडकोच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातला, नैनाच्या भागातला कचरा उचलण्याची व्यवस्था नाहीये, ती उचलण्याची व्यवस्था लागावी आणि त्यासाठी सिडकोने इनिशिएटिव्ह घ्यावा, ही सुद्धा मागणी आपण केली आहे. पोलिसांसाठी हक्काची घरं असावी, तालुका पोलीस स्टेशनच्या समोर मोकळ्या भूखंडावरती घरं तयार व्हावी, यासाठीची मागणी असेल. किंवा अप्पर तहसीलदारच्या माध्यमातून कार्यभार चांगला व्हावा, कार्य सुरळीत व्हावं, यासाठी त्यांना एक्स्ट्राची काही पदं पाहिजेत, अधिक स्टाफ पाहिजे, त्यासाठीचा विषय असेल. किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी जी पनवेलला होते त्याचं काम तात्काळ सुरू होण्यासाठीचा पाठपुरावा असेल, हा विषय सुद्धा आपण मांडलेला आहे. आज वसई विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये तात्काळ लोकांना कंपन्सेशन मिळणं सुरू व्हावं, हा विषय असेल. किंवा पनवेलकरांसाठी एक हक्काचं हॉस्पिटल आणि त्याला मेडिकल कॉलेज हे त्या ठिकाणी व्हावं, ही मागणी असेल. अशा विविध विषयांवरती आपण पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला आहे. नैनाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आणि भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी कशा प्रकारचं धोरण आपल्या नैनाचं धोरण कायमच त्या ठिकाणी सुलतानी मानसिकतेचं होतं, ते सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न केला.
नैनाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमचे ग्रामस्थ गावात येऊ देत नव्हते. ड्रोनचे सर्वे करून त्यांनी सगळ्या चुका करून ठेवल्या होत्या. आमच्या एकमेकांच्या हाती शेतकऱ्यांच्या एकमेकांत अडकवून ठेवल्या होत्या. चुकीचं नियोजन केलं होतं. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं. आम्ही त्यात इनिशिएटिव्ह घेतला, शेतकऱ्यांना सांगितलं आणि आता मात्र हा विषय सुरळीत सुरू झालेला आहे. आता ड्रोन सर्वेच्या ऐवजी फिजिकल सर्वे सुरू झालेत. इथं फिजिकल सर्वे नीट झाले तर नैनाच्या या प्रकल्पाला गती येईल आणि एक सुसज्ज शहर या माध्यमातून उभं राहू शकेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय नैनाने काहीच करू नये ही आमची ठाम भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील.